तुम्ही आला तर राहू द्या देवाला बायका किती ते पुरी देवाचं मिळते का तुम्ही आम्हाला सांगितलं पण या खंडोबा देवाच्या बायका 5. नाही तुम्ही आता मी म्हणतो देवाला बायका 5. देवाला बायका 2 आहेत. तेव्हा घसारला बायकांचं नाव काढलं गेलं की भारतात तसलंच आहे ती का कसं आहे मी म्हणतो देवाला बायका 5 आहे. मी म्हणतो देवाला बायका 5 आहे. पण त्या 2 बायकांची नावं तरी काय बसले त्यांना उठले त्यांना सगळ्याला माहित आहे काय की देवाच्या खऱ्या 2 बायका कोणच्या तर बानू आणि माळसा. नेवा सांगा तमशेटी वाड्याची मुलगी देवाची पहिली पटराणी माळसाबाईचं देवाचं लग्न लागलं पाली मुक्कामी पाटलाच्या मांडीवरती बसतात वाजत गाजत पलीकडे जातात जमलेला भक्ताला भंडार टाकायचा आणि माळसाबाईचे देवाचं लग्न ही देवाची पहिली पटराणी चंदनपूरचा रणगावडा धनगर धनाचा धनगर 9 लाखांनी शेणे मेंढ्याचा खिल्ला 1400 धनगर बकर राखायला आणि 900 सनगर या धनगराची मुलगी ही बाणाबाई देवाच्या स्वप्नात गेली. देवाला वेळ लागलं बाणू करून देवाने जेजुरीकडे सोडला आणि सांगतोय तू ह्याच्यावर गेलं ना तर डोकं फोडलं. चंद्रपूरचा रणगावडा धनगराची मुलगी ती बाणाबाई देवाच्या स्वप्नात देवाला वेळ लागला ते बाणू करू लागले. बाणू वेडाच्या भरात देवाची सरी चंद्रपूरला निघून गेली. पण हा देव जाताना कसा गेला 3 बोटाची लंगुटी हातामध्ये काठी खांदाची घोंगड डोक्याला बाकुट बांधलं आणि हा देव जातीनं वाणी असताना यातीनं बाणाबाईच्या घरी चाकरी करू लागले. देवाचं आणि बाणाबाईचे लग्न जमलेल्या धनगरांच्या हातामध्ये बकऱ्यांच्या लेंड्या दिल्या. लेंड्या टाकून देवाचं आणि बाणाबाईचं लग्न देवाने बाणाबाईला घोड्यावरती बसवली गडावरती आणली. पण माळसाबाईला देवळात पाहिलं धावत निम्या गडात आली. बाणाबाईचं माळसाबाईचं भांडण झालं. देवाने विचार केला आणि बाणाबाईला निम्या गडामध्ये अजून ही पौर्णिमेला समोरतीला बाणाबाईच्या अंगावरती आणि प्रत्येक रविवार देवाची सारी बाणाबाईला भेटायला अशा देवाच्या बायका खऱ्या झाल्या 2 तिसरी बायको चंदाबाई बागवानी देव आपला वाण्याचा बाय मुसलमानाची नातं कसं भगवा देव थोर म्हणायचा का भक्त थोर म्हणायचा. आज या सगळ्या कुटुंबानं भक्ती करून देवाची उसरी उजाडामध्ये आली. जातीनं मुसलमानाची पण देवाची भक्ती कशी करायची देवाचं जीवन झालं की 32 पानाचा वेळा करायची. खंडोबा देवाच्या हातावरती भक्ती मार्गातून देवाची तिसरी बायको 4थी बायको फुलबाई माळी काय सन्मान गावला का सत्तू गावला आम्ही कशाला सांगते देव सांगतो ही फुलाबाई देवाची भक्ती कशी करायची. देवाची स्वारी लग्नाला बाहेर पडायच्या अगोदर प्रथमदा देवळाच्या भोवती मातंग समाजाची काठी भेटली आणि मान समाजाची काठी गेली. रामोशी समाज धालपट्टे खेळले जातात. धालपट्टे गेले आलेल्या गावगावच्या काट्या देवळाच्या भोवताने फिरतात आणि सगळ्या काट्या गेल्या. माळी समाजाच्या फुलांच्या छत्र्या देवराम पाटलाच्या मांडीवर देव बसतात आणि हत्तीवरती बसून देवाची स्वारी पलीकडे लग्नाला देवाच्या बायका झाल्या 4 रमाबाई शिंपीन देव समोतीला कराबाला आंघोळ जातात आणि आंघोळ करून बाहेर आले की बरजरी पोशाख ज्या माऊली देवाच्या अंगामध्ये दिला. ही भक्ती मार्ग देवाची 5वी अशा देवाच्या बायका झाल्या 5. पण वाघोबा खंडोबा देवाच्या 6व्या बायकोचे नाव 6व्या बायकोचं नाव वाघोबा तुम्ही सांगायचंय. तुला काय करायचंय ज्यांना जायचंय त्यांना जावा बरं पटकीने. हळूहळू जावा घसरा
आरतीला यायला लागलं. अशा देवाच्या बायका झाल्या पाच, पण या खंडोबा देवाच्या 6व्या बायकोचे नाव आणि त्या 6व्या बायकोचं नाव वाघोबा तुम्ही सांगायचंय. म्हणजे 5 बायकाची नाव मी सांगितली. तुम्ही सांगितली. 6व्या बायकोचं नाव तुम्ही सांगायचंय. हात जोडा, हात कुणाचे तुमचे जोडले जोडले, पाय जोडा, जोडले पाय जमा फेडा. लेंगा फिरतून मला असं वड्या वड्यानं दिला का अरे तसे नाही ना. खेकडं हुडकीन लेंगेत ठेवी. बरं झालं. अरे नवरा परताचा पायाचा अडकन मी त्याला घालतोय त्या दिवट्याचा बुरबुडा घालीन, घातलाय गुडघ्या फाडून त्याचा बुरबुडा खाली. बुरबडा म्हणा वाघबा. देवाच्या 6व्या बायकोचे नाव वाघबा, देवाच्या 6व्या बायकोचं नाव ऐकायचे ना. आवाज तिला म्हणतात श्रीदेवी. श्रीदेवी ए मनाली तुझं ए, नाव तुला मनाली, काय तुझं कळलं? नाव काय गुढी कळलं? कशाला काय रे? कळलं? ए, हे नारायण वैश्या. ए, हे माग. हा? हे- तुला उन्हानं हात ठेवू का हाताला? हा, ठेवून दिली एक. ए, तुला काय कळलं? बाहेर इकडं, बाहेर इकडं, हा? बाहेर इकडं. श्रीदेवी नाव मला नको, नाव नाव कोणी? पुढे का नाही? शनिवारच्या पुढे. बायका देवाचा हा? मृत्यू पडतील मागं चालेल. हा? इकडं. करतात का देवाचा प्रपंच? श्रीदेवी आहे श्रीदेवी का? अकरा- श्रीदेवी आहे का? तुला काय आहे का? अरे, श्रीदेवी एका फाईटीत दात तोडीन बघ सगळं. हा? आणि मग चांगलं बोलायचं की चाललं का पुढे अरे, हो बाबा. असलं बोलता काय? श्रीदेवीचा देवाचा काय संबंध काय आहे का? नाही, काय नाही. आहे का संबंध? नाही, 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 नाही. श्रीदेवीचा आणि देवाचा काय संबंध नाही नाही नाही. आहे का? नाही. हे बघ असं रे. माझ्यासारखं वाईटच नाही बघ. काय असलं बोलतोय? म्हणून नाही कधी हो. चांगलं बोलावं, चांगलं हो, झाला. हो. आपण देवाची माहिती सांगतोय म्हणजे सांगतोय चांगलं. हो. हा? पुढे जर आलं तर माझं मग बघ मग आता काय बोल- नीट बोलत जा जरा. माझं कसं कसं आहे, आहे, भांडण देव नको. असला कोण आहे? लिंगायतवाणी. कोण आहे? लिंगायतवाणी. दात होत खाते. आहे ना लिंगायत वाणी. हा. एवढं करतं ना हो. मग श्रीदेवी म्हणायची काय गरज आहे का? शिकले बाबा. अरे हा? हा. माझा स्वभाव कसा आहे काय? मी कुठे बी असू द्या भांडण लागोस तो थांबतो बर. आणि तिथे एकदा जुळलं हा. आपलं घर गाठायचं. मध्ये यायचंच नाही ना. मला मार सण होत मध्ये यायचं नाही ना. नाही, तुला काय अकराचं भाग आहे? शनिवारचा बायका देवाचा बाबाच्या करतात. हा, श्रीदेवी. श्रीदेवी. अकरा- ऐका रे. हा? राय घाल्या माझ्यावरच का धावतो मध्ये एवढं करा तुम्ही. हे तिकडं, हे तिकडं, हे तिकडं. काय बोलायचं? काय चालतंय याचं काय प्रमाण आहे का नाही, नाही? नाही, हा? नाही, नाही. चांगलं बोलावं, चांगलं चालावं. कसं आहे चांगलं बोलावं, बाळा चांगलं चुकलंय, होतं. बाळा असं चुकलंय. नाही बोलायचं. अरे दादा बाळा चुकलंय ती त्याला समजलं नाही. तुम्ही सांगा देवाच्या 6व्या बायकोचे नाव. काय सांगायचं झालं? काय सांगायचं उगोच धावतोय सुद्धा आहे घाल्या काय गाड्या. किती घेऊन काम आहे. तेल आणलं. आमच्या टाळूवर. नाही. देवाच्या 6व्या बायकोचे नाव 5 बायकांची माहिती मी सांगितलं. बघा मला श्रीदेवी म्हणता येईल का? किती सुंदर माहिती सांगितली. किती सुंदर माहिती मी सांगितली. सांगितलं. कसं आहे शास्त्रानं माहिती हे 5 बायका बरोबर आहे. आहेत. हो. शास्त्रानुसार या देवाच्या सेवेच्या 5 बायका आहेत. पाच बायका आणि आहेत. ह्याच हे जर माहिती मिळवायची हा, असेल हा. ह्यासाठी अभ्यास करावा बरोबर लागतो. आहे. कुठल्याही प्रकारचा आता ही पोरग जर शाळेत गेलं ही पोरगं आहे, पोरगं आहे. आलं का पोरगं आहे? बातमी बातमी हा, बातमी. हा, ए, मुली ओतून ठेव. हा, हा. ए, ओतून दे. आ, तुझं नाही करत आहे. तुझं काय आहे? ए, देऊ नको. जा. काय? जाऊ दे घरात. घरात न्या. आलं का? आलं का? हा. ही जर उद्या शाळेत गेलं हे पोरग शाळेत जायचं ना त्या 2 खाटकं घेऊन जायचं ते. नाही नाही अभ्यास करावा हो. लागतो. कसं आहे, ज्ञानेश्वरी वाचली की ज्ञानेश्वर महाराजांची माहिती माहिती मिळते. मिळते. आणि मल्हारी महात्म्य वाचलं बरं. की आपल्याला खंडेरायची माहिती मिळते. मिळते. यांनी काय केलं 5 बायका सांगितल्या. त्याच्या कसं केलं 5 बायका सांगितल्या हा. पण त्याच्यासाठी मल्हारी आणा, महात्म्य आणा, आणा. नंतर आणा. हा ना, हा ना. आणा, आणा, आणा. हा ना, आम्ही बसलो. हा ना. आता बस. बस.